भारत के 4 पवित्र धाम यानी यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ और बद्रीनाथ। आने वाले 9 से 10 दिन के अंदर हम सभी चारों धामों के दर्शन करेंगे और साथ ही साथ हरिद्वार और ऋषिकेश भी जाएंगे। इस यात्रा में मेरे साथ होगी मेरी धर्मपत्नी रुद्राणी। यात्रा हमारे बीच सदैव रहे, इसलिए इस व्लॉग को शूट कर रहा हूँ। तो आइए चलते हैं यात्रा पर। आता वाजलेले आहेत सकाळचे 7:15 आणि आज तारीख आहे 17 ऑक्टोबर। माझ्या मागच्या साईडला तुम्ही वेदर बघू शकता, हा उत्तर काशीचा वेदर आहे। आणि आज आम्ही आता सकाळी निघत आहोत उत्तर काशीवरून गंगोत्री या ठिकाणी। ओके, चला जाऊयात गाडीमध्ये। आपली गाडी रेडी आहे इथं। सुबह की पहली किरण के साथ हमारी यात्रा उत्तर काशी से गंगोत्री धाम की ओर शुरू हुई। होटल से निकलकर गंगा पुल को पार करते हुए चारों ओर फैली हिमालय की पर्वतमाला और सूर्योदय का अद्भुत दृश्य सचमुच मन को मोह लेने वाला था। रास्ते में सरकार का चेकिंग पॉइंट आया, जहां हर यात्री की यात्रा पास स्कैन होता है और एक टोकन मिलता है, जैसे आशीर्वाद की मुहर कि अब यात्रा सुरक्षित है। थोड़ा आगे बढ़ते ही एक विशाल बांध दिखाई दिया और अचानक खुलते उसके द्वार, उमड़ते जल प्रवाह की गर्जना, वो दृश्य मानो प्रकृति का अलौकिक चमत्कार हो। हर मोड़, हर नज़ारा हमें करीब ले जा रहा है हमारे ध्येय और गंगोत्री धाम की ओर। माझ्या बॅक साईडला जे तुम्ही पाहताय तो आहे मन्नेरी डॅम, जो की पूर्ण ऋषिकेशमध्ये पाणी सप्लाय करतो। आणि आता बांधाचे जे दरवाजे आहेत ते ओपन करण्यात आलेले आहे। आणि आम्ही जेव्हा यमुनोत्रीवरून उत्तर काशीवरून आम्ही जेव्हा गंगोत्रीला जातो, तो जात असताना रस्त्यामध्ये आम्हाला डॅम झरणा आम्हाला सापडलेला आहे। इतकं क्लास मजा आहे जे आम्ही कॅमेऱ्यामध्ये कैद करू शकत नाही। बट एक वेळेस तुम्ही जर ऑक्टोबर महिन्यामध्ये आलात तर तुम्हाला नजारा, हा व्ह्यू, हा वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल। एका साईडला डॅम आहे, वरच्या साईडला बघताय तर पूर्ण सूर्य आणि पर्वत हे दिसत आहेत। आणि या साईडला सुद्धा सेम नजारा आहे, राईट। सो फुल पैसा वसूल वातावरण आहे। चला मग इथून आपण पुढे जाऊया आपल्या कारमध्ये आणि जाऊया आपण गंगोत्रीला। चला फडा। तर आम्ही जवळपास निघून जा आहे, 1.5 तासच्या जवळपास झालेला आहे। या साईडला इकडे बघता तर हा रस्ता आहे गंगोत्रीकडे जाणार। ओके, आणि रस्त्याच्या या साईडला जर बघतो सुद्धा तर हा पुरा नदीचे थोडे आहेत, पूर्ण वरून पाणी जे आहे ते या बाजून असं इकडं पाणी जातं। आणि या स्थानचं नाव आहे गंगनानी स्थान। ओके, तर इथं ॲक्च्युअलमध्ये जेवढीही गाड्या आपण जिथून निघालो होतो, राईट, एक्झॅक्ट जर सांगायचं असेल तर आपण उत्तर काशीवरून निघालो होतो। तर उत्तर काशीवरून जात असताना पूर्ण एरिया जो आहे पहाडी आहे। तर अनेक गाड्यांचे जे इंजिन वगैरे आहेत ते गरम वगैरे होतात। सो शक्यतो सर्व जे बायकर्स वगैरे आहेत किंवा 4 व्हीलर्सवाले आहेत ते तिथं जवळपास 10 ते 15 मिनटाचा ब्रेक वगैरे घेतात। थंड असल्यामुळे इंजिनसुद्धा लवकर थंड होऊन जातं आणि मग इथून वापस पुढे जात असतात। ऑल राईट। आणि मी एका ड्रायव्हरला विचारलं होतं, ते सुद्धा असं म्हटलं होतं की सर इतके सारे राऊंड आहेत, टर्निंग वगैरे आहेत, इतके सारे माळं वगैरे आहेत, सो स्टेअरिंग वगैरे फिरून हाता वगैरे दुखत असतं, आम्हाला 5 ते 10 मिनटाचा ब्रेक घेत असतो। आणि शक्यतो त्यांच्यासोबतचे जे ओळखीचे ड्रायव्हर्स आहेत, जसं आमच्यासोबतचं इथं हा आमची इनोवा थांबलेली आहे। ओके, ह्यातच सोबतचा एक आणखी एक ड्रायव्हर आहे मित्र, तो तिथे तो स्विफ्ट डिझायर घेऊन थांबून आहे। आणखी त्याच्या मागे एक अशी एक प्रकारचे 2 टेम्पो ट्रॅव्हलर्स वगैरे आहेत, राईट। तर हे सगळे मिळून एकसाथ वगैरे जातात। सपोज कोणाला काय अडचण वगैरे आली, काही गाडीचं पार्ट वगैरे, तर ते एकमेकांना पार्ट वगैरे देत असतात आणि घेत असतात। ओके, आणि आज सकाळी एक गोष्ट चांगली केलं की उत्तर काशीवरून निघत असताना मी काहीच खाल्लं नव्हतं, फक्त थोडंसं चहा पिलं होतं, ते पण अर्धा कप, काहीच नाही। उपाशी पोटी राहिल्यामुळं माझा बेनिफिट झालेला, अदरवाईज मला सुद्धा वॉमिटिंगचा खूप त्रास होत होता, राईट। आता तर पोटमध्ये एकदम कडाडून भूक लागलेली आहे, बट आणखी 1 तास सहन करावं लागेल, अदरवाईज मग होईल असं। भूक न सहन झाल्यामुळं काही ना काही खाल्लं की मग रस्ता इतका बेकार आहे तर ते बाहेर जाईल। त्यामुळं कुठं ना कुठं थोडंसं पेशन्स ठेवावं लागतं। ओके, चला आता इथून पुढचं काय येईल रस्त्यामध्ये अडचण किंवा नेक्स्ट स्टेप काय असेल काय नाही आपण चेक करू। ओके, अरे हे तर माझीच बायको आहे, ती कुठून कुठून आलीच। आय थॉट हिने गाडीमध्ये बसलेली होती, हिने ह्या साईडनं आले, मला असं वाटलं की कोणतर
लेडीज आहे म्हणून मी रिस्पेक्टफुली स्थान देत होतो. तुला त्याला ओके. खाली बिस्किट हिला थोडंसं त्रास होत होता, तर असे आम्ही हे पार्लेचे प्रीमियम डायजेस्टिव्ह बिस्किट आहेत, हे खूप सारे आम्ही असं सोबत ठेवलं होतं. तर आता एक खायची टाईम आलेला आहे. ओके. आणि इतकी बेकार थंडी आहे, काय कळावं काय सुधरत नाही आहे. चला भेटूयात नेक्स्ट काय पार्टमध्ये. जैसे जैसे हम हरसिल के करीब पहुंचते जा रहे थे, खिड़की से देखते बर्फीले पहाड़, पहाड़ों को जोड़ते झूले के पुल और ऊपर से झरनों की तरह गिरता गंगा का निर्मल जल, हर दृश्य मानो किसी चित्रकार की कूची से बना हो. लेकिन इन टेढ़े मेढ़े घुमावदार रास्तों पर चलते हुए मन में एक दूसरा भी विचार आता है. प्रकृति जितनी मोहक है उतनी ही प्रचंड भी. एक तरफ सौंदर्य का विस्मय तो दूसरी तरफ अनजाने भय का एहसास. यही है हिमालय की यात्रा का अद्भुत संगम. दोस्तों, जब भी आप उत्तरकाशी से गंगोत्री की ओर ट्रैवल करें या कभी भी चारधाम यात्रा पे आप जाओगे तो ध्यान रखिए ये पूरा एरिया हिल साइड है, मतलब हिल के ऊपर पर्वत पहाड़ ये सब आते रहेंगे. तो सबसे पहले ड्राइविंग धीरे और संभल कर करनी चाहिए. कोशिश करें कि भारी खाना न खाएं, पेट हल्का रखें और घर जैसा सिंपल खाना खाएं ताकि आपको चक्कर ना आए. बहुत लोग ऐसे होते हैं जिन्हें मोशन सिकनेस होती है, वो दवा साथ में रखे और खिड़की वाली सीट पर बैठे ताकि हवा ताज़ी मिले और आराम मिले. रास्ते में छोटे मोटे ब्रेक लेते रहे, पानी पीते रहे और पहाड़ों का नज़ारा का मज़ा लेना चाहिए. याद रखिए सफ़र उतना ही मज़ेदार होता है जितना आप सुरक्षित और हंसते खेलते रहिए. अगर आप हर दम ये सोचते रहे कि कब मंदिर आएगा, कब मैं रूम पर जाऊंगा, कब हम रुकेंगे, यही सब चीज़ें अगर आपके दिमाग में चलती रहेंगी तो यात्रा नहीं होगी. यात्रा तभी होगी जब आप अपना दिमाग शांत और आराम से रखें. जिस वक्त मैं ये वीडियो शूट कर रहा था वहाँ हवा बहुत तेज़ थी और जिस जगह पे मैं खड़ा हूँ उस जगह का नाम है टाकनूर रेंज, जहाँ का टेम्परेचर -8 डिग्री है. अगर आप कभी भी गंगोत्री जा रहे हो फ्रॉम उत्तरकाशी तो एक वक्त आएगा जब आपको ये टाकनूर रेंज से जाना पड़ेगा, तो उस वक्त ज़रूर वहाँ पे रुकिए क्योंकि यहाँ से जो नज़ारा है वो बेहद अद्भुत है, स्वर्ग के जैसा. हरसिल घाटी में पहुंचकर हमारी यात्रा और भी रंगीन हो गई. यही हमने देखा भारत भर में मशहूर हरसिल का सेब का मार्केट, जहां से हमने ताज़े ताज़े सेब लिए. मीठे रसीले और खुशबू से भरे ये सेब सफ़र की असली मिठास बन गए. सच में हरसिल घाटी सिर्फ नज़ारों से नहीं बल्कि अपने स्वाद से भी यादगार है. पासी का छोटा सा गांव धराली, जहां गंगा की धारा गांव के बीचों बीच बहती है और ऊपर पहाड़ों पर बसी बस्ती मानो किसी चित्रकला का हिस्सा लगे. आम्ही आता आलेलो आहोत यमुनोत्रीला. यमुनोत्री मंदिराच्या बॅरिकेड्स लावलेले आहेत. या बॅरिकेड्सच्या नंतर तुम्हाला तुमचे पर्सनल व्हेकल्स वगैरे नेता येत नाही आहेत. ओके, कारण समोर पार्किंग वगैरे फुल होतं. सो तुम्हाला इथून जे आहे ते चालतच रस्ता ते पार करावं लागेल. आणि करंट सिच्युएशनमध्ये आम्ही जेव्हा इथं पोहोचलेलो आहोत, टाईम किती झालेला आहे, करेक्ट 11:50 झालेले आहेत. आणि ऊन तर एकदम भयानक ऊन पण आहे, बट त्या ऊनचं काही तर असरच पडत नाही आहे, जस्ट बिकॉज थंडी खूप आहे. ओके, -2 मध्ये का 3 मध्ये मायनस टेम्परेचर आहे, जे की एकदम भयानक आहे. ओके, सो एकदम एक्झॅक्ट मी बॅक कॅमेरानं तुम्हाला शो करेन की कशा प्रकारचा रस्ता आहे काय नाही. अशा प्रकारचा रस्ता चालत जावं लागेल मंदिरापर्यंत. ओके, तर इथं तर आम्हाला तेच मॅगी बिगी तेच दिसत आहे, दुसरं काही दिसत नाही आहे. बट सेफ साईड आम्ही हरसिलला घेतलेले सफरचंद पेरू वगैरे आणलेले आहेत.
जर काही वर्क नाही केलं तर ॲट द एंड ते आहेच. ओके, आणि पोहोचण्यासाठी भले 120 किलोमीटरचा रस्ता असेल, बट टाईम खूप लागत आहे. ओके, आणि आम्ही तसं ब्रेक घेत आलेलो आहोत, कारण एकदा जायचा हा लायकीचा हा रस्ता पण नाही आहे. तुम्हाला मिनिमम 20-30 किलोमीटर झालं तर थोडं ना थोडं काही ना काही ब्रेक तुम्हाला घ्यावंच लागणार आहे. ओके, अदरवाईज मग काहीच कामाचं नाही. मराठी लोकांचा आवाज येत आहे बोललेलं आपल्याच. खूप सारे यात्रा कंपनीचे ट्रॅव्हल्स वगैरे आहेत ते आलेले आहेत इथं, चेक करू शकता. हा मंदिराचा मेन कमान. ओके, त्या कमानीपासून मध्ये आल्यानंतर काही अशा प्रकारचं गंगोत्रीचं मार्केट आहे. इथं तुम्हाला पूजेचं सगळं सामान वगैरे मिळेल. अँड अशा प्रकारचे हे गंगाजल वगैरे नेण्यासाठी कॅन वगैरे ठेवलेले आहेत. ओके, हॉटेल्स सेम तेच आहेत. मॅगी या मार्गाने आलो, मंदिर ह्या साईडला आहे. ओके, झालं. नेक्स्ट कॉर्नरलाच मंदिर आहे. पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे लोक खातील असं एकही हॉटेल नाही. ॲट द एंड एका मोमोवाल्याजवळ येऊन आम्ही थांबलो. त्याच्याकडून एक चाकू घेतात आणि हे पेरू आहे ते कट करून खातात. ट्रस्ट मी, इतकी बेस्ट क्वालिटी आहे. मी आय एम नॉट किचन एक्सपर्ट, बट एकदम इझिली हा कट होतो आणि एकदम स्लाइटली तुकडा पडत आहे. ओके, आपल्याकडे अशा प्रकारचे पेरू खरंच अवेलेबल नाही आहेत. मी तेवढं जास्त पेरू खात नाही, बट हा पेरू मला आवडलेला आहे. असं वाटतं की आपल्याकडे हा का भेटत नाही. अमेझिंग. ओके, आणि सेम ॲपलची क्वालिटी आहे. आपण ॲपल जो आहे तो फक्त, खरं तर हे माझी चूक आहे. ॲपल जे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये खायला पाहिजे, आपण घाण सवय आपल्याला अननेसेसरी ॲपल सोडून दुसरं काही खातो. ॲपल फक्त आपण बिमार पडल्यावरच खातो. बट इकडचे जे ॲपल आहेत बॉस, भारी क्वालिटीचे, एकदम गोड आहेत, एकदम क्लास. आणि आम्ही आता 3 ते 4 ॲपल आहेत आणि एक पेरू आहे. हेच आज दिवसभराचा आमचा नाश्ता असेल. बाकी दुसरं हॉटेल भेटेल काहीच नाही आहे. ओके, पूजेसाठी आता आम्ही थोडंसं सामान घेतलेलं आहे, तर आपण डायरेक्टली मंदिराकडे जाऊ. चल. जो वर ट्रेक दिसतोय रुद्राने थोडंसं झूम करेल, तो आहे गोमुख तपोवन, जिथं गंगा नदीचा उगम होतो. ओके, ज्याच्यासाठी जाण्याला 3 दिवसाचा एक ट्रेक असतो. इथून 20 किलोमीटर वर चढणं, 20 किलोमीटर येणं. पहिले दिवसभर जायचं, मुक्काम करायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी आराम करून तिसऱ्या दिवशी यायचं. ह्याच्यासाठी तुम्हाला डायरेक्ट एकट्याला जाता येत नाही आहे. इथं गाईड्स असतात, त्यांची मदत घ्यावं लागते. ते जे गाईड्स आहेत ते तुम्हाला मदत करतात. फ्रॉम गंगोत्री टू गोमुख तपोवन. ओके, वन्स इन अ लाईफ टाईम तो एक्सपिरियन्स करायचा ट्रेक आहे. थोडंसं झूम कर, तो पूर्ण गोमुख तपोवन दिसेल. ओके, गंगोत्री मंदिराच्या लाईनमध्ये लागलेलो आहोत. खूप 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 रश आहे इथं, बघू शकता. आजूबाजूला कंप्लीट पूर्णपणे गर्दी आहे इथं. आणि जवळपास 1 तास झालं, पण इथं
फ्री दर्शनाच्या लाईनीमध्ये आम्ही लागलेलो आहोत, कारण 300 रुपयाचं तिकीट वगैरे काढून काय नसतं. ओके, सो 1 तास झालं, बाकी बघूयात, चेक करूयात. ओके, त्यांच्या सगळ्या शृंगाराचं सामान आहे. काय काय याच्यामध्ये एक्झॅक्ट? सिंदूर, मेहंदी, टिकली, कंगवा, आरसा. ओके, बेसिक गोष्टी आहेत. याच्यासाठी आम्हाला 250 रुपीज कॉस्ट आहे. तसं तर आरतीचे ते थाली आहेत ते 3 प्रकारचे आहेत, 250, 500 आणि 1100. आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही गंगोत्री मंदिराचं जस्ट दर्शन झाल्यानंतर बाहेर आलेलो आहोत. आणि बाहेरून सुद्धा मंदिरातली जी मूर्ती आहे ती आपल्याला स्पष्टपणे दिसत असेल. चेक करा, मी एकदम अल्ट्रा झूम करून तुम्हाला शो करतो. हे बघा, इझिली मंदिरातली जी मूर्ती आहे ती आपल्याला इथं विजिबल आहे. दर्शनाच्या अगोदर तुम्हाला मुख्य स्नान घाट गंगोत्री धामला यावं लागेल. इथं संध्याकाळी गंगा माताची आरती होते डेली संध्याकाळी 7:30-6 वाजता आणि दुपारी सुद्धा होत असते. ओके, सो दुपारची आरती तर आम्हाला पॉसिबल नाही आहे कारण 3 वाजता असते. 3च्या आरतीसाठी जर आम्ही थांबलो तर आम्हाला संध्याकाळी जायला आज मुक्काम करावं लागेल इथं, जे की करंट सिच्युएशनमध्ये पॉसिबल नाही आहे. ओके, कारण ते 8:30च्या नंतर दरवाजे वगैरे रस्ते बंद होत असतात. ओके, सो आता इथं मी अगोदर गंगा घाटमध्ये आरती वगैरह करना, मग दर्शनाला जाना. गंगोत्री मंदिर के दर्शन कर माँ गंगा का आशीर्वाद लेकर हम यही गंगा किनारे अभिषेक और पूजा करते हैं. ठंडी लहरों में हाथ डुबोकर ऐसा लगता है मानो माँ गंगा स्वयं हमारे मन को शुद्ध कर रही है. और फिर होती है गंगा आरती. दीपक की लौ और शंख की ध्वनि के साथ गूंजता हुआ वातावरण मानो स्वर्ग उतर कर आया हो धरती पर. यह क्षण सिर्फ देखा नहीं जाता, इसे हृदय में उतारा जाता है. आप में से बहुत लोग को लगता है कि आखिर गंगा की आरती और अभिषेक क्यों किया जाता है. सबसे पहले जान लेते हैं गंगा का आरती का महत्व. आरती का अर्थ है ईश्वर के प्रति आभार और श्रद्धा व्यक्त करना. गंगा की आरती हम माँ गंगा को धन्यवाद देते हैं कि उन्होंने हमें जीवनदायिनी जल दिया है, हमारे पाप धोए और हमें शुद्ध रखा. दीपक जलाकर हम प्रतीकात्मक रूप से अंधकार को दूर करके प्रकाश और ज्ञान की ओर बढ़ते हैं. गंगा किनारे आखिर अभिषेक क्यों किया जाता है. गंगा जल स्वयं अमृत समान माना जाता है. गंगा के जल से अभिषेक करने का अर्थ है अपने भीतर नकारात्मक पाप और दुर्भावना को धो देना. यह केवल एक कर्मकांड नहीं बल्कि आत्मा की शुद्धि और मन की शांति का मार्ग है. गंगा आरती और अभिषेक यह केवल पूजा नहीं बल्कि वह अनुभव है जहाँ मनुष्य और प्रकृति, भक्ति और देवी एकाकार हो जाते हैं. गंगा मैयाच्या जो नदी आहे इथं वाहत आहे आणि आत्ता इथं गंगा मैयाची आरती वगैरे केलेली आहे, पूजा वगैरे केलेली आहे, अभिषेक केलेला आहे. ह्याच्यानंतर इथून आम्ही दर्शनाला वगैरे ऑलरेडी आमचं दर्शन झालेलं आहे, तरी आणखी एक वेळेस मुखदर्शन करून येणार अभिषेकनंतर. आणि जे आरतीची पूजा वगैरेची जे फुलं वगैरे आहेत ते गंगा मैयाला अर्पण करणार आणि जे हातपाय वगैरे आहेत ते धुवून येणार. ओके, चला. आज माँ गंगोत्री के दर्शन पूरे हुए और मन भीतर से निर्मल हो गया. गंगा किनारे अभिषेक किए, भक्ति का सच्चा अर्थ समझ गया. स्फटिक सा स्वच्छ जल जिसमें झांकते ही आत्मा का प्रतिबिंब नजर आता है. हाथ पांव धोते ही लगा जैसे थकान नहीं बल्कि जीवन के बोझ भी बह गए. हर लहर मानो कह रहती मैं तेरे पाप धो दूंगी, तेरी आत्मा को हल्का कर दूंगी. मंत्र की गूंज और जल की ध्वनि मिलकर वातावरण को दिव्यता से भर देते हैं. गंगोत्री यह केवल एक स्थान नहीं, यह आत्मा का
तीर्थ है। माँ गंगा के चरणों में आकर लगता है जीवन का सबसे बड़ा आशीर्वाद यही है। हर यात्री को यह अनुभव एक बार अवश्य करना चाहिए, क्योंकि यह यात्रा नहीं, एक आध्यात्मिक आलिंगन है। यही है हमारी पावन यात्रा। माँ गंगा का आशीर्वाद आप सब पर बना रहे और अगली धाम की यात्रा पर फिर मिलेंगे, जहाँ हम जाएंगे पावन केदारनाथ की ओर। आता आमच्या 12वी कॉमर्सच्या सर्व मुलांना, आर्ट्सच्या मुलांना आणि महावितरणच्या मुलांना पेपर सोपे जाऊ दे, त्यांच्या आयुष्यात सफल होते। तर आता गंगोत्री मंदिराचं दर्शनसुद्धा झालेलं आहे, अभिषेकसुद्धा झालेला आहे। तर आता 2 धाम आमचे ऑलरेडी कंप्लीट झाले। सो उद्या आज रात्री तर आम्ही वापस उत्तर काशीलाच मुक्काम करणार। उद्या आमचं टूर स्टार्ट होईल एन रोड टू केदारनाथ। ओके, सो भेटूयात केदारनाथच्या ब्लॉगमध्ये। तर आता आमचं गंगोत्रीचं दर्शन झालेलं आहे आणि मंदिरामधून बाहेर आलेलो आहोत। हे पट्टी लावण्याचं रिझन असं आहे की थंड हवा सुटली, एकदम थंड हवा, आणि प्रशासनामार्फत अनाउन्समेंट करण्यात येतं आहे की कृपया कोणी प्रत्येकजण मास्क वगैरे वापरा, गरम कपड्याचा वापर करा, अदरवाईज इथून तुमच्या पुढच्या यात्रेला त्रास होईल, कारण थंड हवा सुटली आहे। थंड हवा तेव्हा सुटते जेव्हा मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि स्नोफॉल होण्याचे चान्सेस असतात। ओके, सो तू सुद्धा घाल, नसता मग समोरचे 2 जे होईल ते अवघड होऊन जाईल। ओके, सो आता इथून आम्ही डायरेक्ट गाडीमध्ये बसणार आणि ती गाडी जाणार डायरेक्ट आमच्या हॉटेलला, जे की असेल उत्तर काशीला। त्यानंतर उद्या म्हणजे आज 17 तारीख, उद्या 18 ऑक्टोबरला आमची केदारनाथची ट्रिप चालू होईल आणि मग पाहूयात की एक्झॅक्ट कशा प्रकारची आमची ट्रिप होईल। ओके, चलो या व्हिडिओसाठी एवढंच, भेटूयात 18 तारखेच्या ब्लॉगमध्ये।